तुम्ही या नाही का आपण एक वेगळ्या पद्धतीने करतो ना, तेच सगळं आपण तिकडे घेऊन जाऊ ना. हो आम्ही चालेल आता लाईव्ह चालू नियम माहीत नाही आलं. पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग होते तर ही काय गोष्ट आणि आपण रेकॉर्डिंग याच्याकरता ॲलिगेशन करू शकता. कारण ती एवढी बडबड करते याच्या करताना याच्यावरती हे समजते की ती काही ॲलिगेशन करू शकते. आणि तिला वाटेल स्त्रियांचे फोटो वगैरे काढले तरी आपल्याजवळ स्त्रिया आहेत तसे आपल्याला सांगितलं लाईव्ह येते तुम्ही रेकॉर्डिंग याच्यासाठी. मैम अभी जो एलिगेशन कोर्ट के जो बोर्ड है एलिगेशन जो कर रहे उस एलिगेशन में कुछ मतलब है क्या? मैं इसलिए पूछ रहा हूँ. मैं क्या बोलता हूँ, कम आउट, पुलिस विल कम देना है तो कम आउटसाइड. नहीं मैंने बुलाया है, पुलिस वाले आएंगे. आप खाली मुझे बता दीजिए कहाँ से है तो मैं ये बंदा अपने पास में कंप्लेंट्स लेके आया. ओके. कि मेरे लड़के का आरटीआई में से एडमिशन है. नो प्लीज कैन यू वेट फॉर 5 minutes मैम. इफ आई एम सेइंग यू समथिंग नॉट रिलेटेड. या ही कोणीतरी यांची इथली शिक्षिका आहे या कोणीतरी असेल तिची बोलायची पद्धत एवढी जबरदस्त आहे का ती काय बोलते तिला काही समजत नाही. आपण आलेलो आहे इथे आरटीआय ॲक्ट 2009च्या प्रमाणे यांच्या मुलाचं इथे सिलेक्शन झालेलं आहे तरीही त्यांच्याकडून 30,000 रुपयाची मागणी केलेली आहे. मग 30,000 रुपयाची जी मागणी केलेली आहे त्याच्यावरती आपण विचारायला आलो की यांच्या मुलाचे 30,000 रुपये कशाचे आणि यांच्या मुलाचं ॲडमिशन का नाही करून घेतलेलं या चर्चेसाठी आपण इथं आलेलो आहे. आमच्यासोबत त्या मुलाचे आईवडील दोन्हीही आपले इथे आहेत. तरीही ती जी काही इथली जी काही लेडी आहे ती फोनवरती कोणाशी काही चर्चा करते, आमचे फोटो काढतं ते करते. तुमचे फोटो काढून आम्ही काय करणार आहे? आम्ही आमच्याकडं ॲव्हिडन्स याच्या करताना ठेवतो का आता जसं ती बोलते की आमचे फोटो काढले तर तिथं ऑलरेडी त्याच्यामध्ये ते लाईव्ह व्हिडिओ आहे. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो का काही त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडावा नाही याच्या करताना हे आमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी असतं हे सर्व. का आम्ही जिथे जातो तिथे आम्ही ते लाईव्हच करतो. कारण का ते काही ॲलिगेशन होतात, कोणी काही करू शकते. कारण समोर ती आता महिला आहे, ती काही बोलू शकते, कोणाला काही सांगू शकते आपल्याबद्दल. याच्या करताना टोटली आपण जिथून स्टार्ट झालो तिथून आपल्याकडं लाईव्ह स्टार्ट ठेवला आणि तिथून त्या लाईव्हमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा केली की चुकीच्या पद्धतीने भांडायला लागले. आपण इथं भांडायला नाही आलेलं आहे. आणि ती बोलते हे गुंडागर्दी झाली म्हणजे ते आम्हाला गुंड बोलते. त्याचंही उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊ तर आम्ही काय गुंडागिरी केली. लाईव्हमध्ये हे सर्व दिसेल.
महाराष्ट्र शासनच्या या बोर्डाअंतर्गत ही शाळा इथे असेल. महाराष्ट्रामध्ये शाळा आहे म्हणजे तिला महाराष्ट्रातले शिक्षण बोर्डाचे सर्व अधिनियम मान्य होतात, लागू होतात, तेव्हा त्या स्कूलला इथे परमिशन दिली जाते. आता इथं हा जो काही विषय आहे का 30,000 रुपये जे मागतायत ते कशाचे मागतायत आणि यांच्या मुलाचं ॲडमिशन का नाही करून घेतलं. आपण इथं बसलो आहे ना, चर्चेला तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमच्याशी चर्चा करू ना, आणि त्या चर्चेमध्ये जो निष्पन्न निघेल त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ. पण त्यांना ते समजतच नाही आहे ती किती गोंगाट भरते. तुम्ही ऐकू शकता त्याच्यामध्ये ती किती तिथं ते हे चालले नुसतं गुंड बोलते, हे बोलते, अरे तू कोणाशी बोलते, काय आहे तिला काहीच समजत नाही. तर मॅडम तुम्ही कोणाशी बोलताय. ती आरे तुरेची भाषा वापरते, परत आरे तुरेची भाषा वापरते म्हणजे त्याच्यामध्ये समजून येते का आरे तुरेची भाषा ही कोणासाठी वापरायची, कशासाठी वापरायची. तुम्ही स्कूलचे इतर टीचर्स आहेत आणि टीचर्सची लँग्वेज कशी पाहिजे. पहिली गोष्ट मॅडम मी तुम्हाला एक सांगतो, त्या ज्या पद्धतीने मला आरे तुरे करतायत ना ते ऐकून घेणार नाहीये, कारण खूप आरे तुरेनी बोलते. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणाची एवढी हिंमत नाही का आरे तुरेनी बोलेल. किती आरे तुरेनी बोलते. तुला आम्ही पहिली गोष्ट तुझ्याशी चर्चा करायला आम्ही आलेलो नाहीये. नाही मॅडम ते त्याच्यामध्ये टेन्शन नाही. तुम्ही आरे तुरेनी भाषा तुला आम्ही बोलवलंच नाहीये. आम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमचा कोण सिनियर पर्सन आहे त्याला बोलवा आमच्या इथे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तुला आम्ही बोलवलेच नाहीये ना त्याच्यामध्ये. काही ॲलिगेशन करू शकते तिच्या बोलण्यावर तो समजतं सर्व ते तिला जबरदस्त हे करते. मेन गोष्ट काय ते फिमेल असल्याचा तो फायदा ते नाही ना, फिमेल असू दे ना म्हणून तर आपण रेकॉर्डिंग ठेवतो. याचं हेच कारण आहे की कुठल्याही स्कूलमध्ये गेल्यानंतर तिथं फिमेलच जास्ती आहे टीचर, म्हणून त्या टीचर्स काही हे करतात. आता कालचं आम्ही तिथे गेलो होतो सरस्वती स्कूलला, तिथं आमचा माईक बीक सर्व जोडीला होते. ऑलरेडी आम्ही पोलीस घेऊनच गेलो होतो तिथे. त्या स्कूलनी लिहून दिलं, म्हणून मी इथून 112ला का कॉल केला. आम्हाला माहीत आहे का हे लोक काही हे करतात. यांना काय वाटतं माहीत आहे का, आमच्याकडे भरपूर पैसा आहे ना, आम्ही कोणालाही विकत घेऊन आणि कशाही पद्धतीने यूज करू शकतो. पण आमच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष खराब होत आहे ना याच्यामुळे. आज संजय चौधरीचा मुलगा जर शैक्षणिक वर्ष 1 वर्ष खराब झाला तर 1 वर्षाची किंमत कोण चुकवणार आहे. आणि आम्ही तुमच्याशी चर्चा करायला आलो आहे की तुम्ही आम्हाला या मुलांचं काय, या मुलाचं ॲडमिशन का नाही करून घेतलं. जर RTIमधून जर त्याला फॉलोअप भेटलेला आहे, पूर्ण त्यांनी जे काही प्रोसिजर होती ती कंप्लीट केलेली आहे ना. RTIमधून अप्रूव्ह झाले ना, त्याच्यानंतरच ॲडमिशनचं फायनल झालं. तिथे मग फायनल झालं की मला फोन केला यांनी का तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही शाळेत येऊन जा. मग इथे बोलवल्यानंतर मग त्यांनी फीची प्रोसिजर सांगितली. असं त्याला ते समजतच नाही. पत्र आहे तरी पण नोटरी करून पाहिजे तुम्ही. हा शासनाचं आहे पत्र, आपलं आपण तयार केलं. गोंगाट भरते, त्या गोंगाटाला काही अर्थ नाही आहे. आपल्यासोबत लेडी आहे म्हणून ते बरोबर झालं की ते आलेले. हो, एक पण डॉक्युमेंट त्यांना सर्व ओरिजिनल सर्व चेक करून ना, असं काही नाही का बाबा सर्व डॉक्युमेंट घेऊन म्हणजे सर्व डॉक्युमेंट. ती मुद्दा मग बाहेरून आवाज करते का असं का हे लोक घाबरणार आहे. घाबरण्यासारखं काय इंग्लिश मधून यूज करते. आम्ही कोणाला मारायला आलो हे करायला आलो, धमकी द्यायला आलो. ही अशी मुद्दा इथे दरवाजात येते आणि जोर जोरात आवाज देते. इंग्लिश मध्ये मला काही फरक पडत नाही. पहिली गोष्ट तिला आपण बोलवलेलं नाही. मी काय सांगितलं, तुमचा सिनियर पर्सन कोण आहे, जो माणूस असेल, जे काही ट्रस्टी असतील, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तुला आम्ही बोलवलेलं नाहीये, तू आलेली ते तुझा लुकावलं. तुला आम्ही बोलवलं का. तिच्या केबिन मध्ये आपण गेलो नाही, मागे मागे आली. आपण ऑफिस विचारलं की आपल्या पाठीमागे आली. आपला विशेष नाही. मॅडमची आपली काही ॲलिगेशन करीत आहे, काही होत नाही. कारण ते टोटली आपण स्टार्ट झालो ना, तिथून लाईव्ह चालू. मी त्या गोष्टीला घाबरत नाही अजिबात.
दररोज फेस करतो या गोष्टी, याचं रोजचंच काम आहे. रोजचा आहे मला. आणि असं नाही की छोटी गोष्ट आहे, मोठ्या लोकांची मंत्री तंत्रांपासून सर्व हे झालेले आहे, कारण मी चुकीचं भांडतच नाही. चुकीचं भांडतच नाही ना. इधर जैसे एंट्री हुई है सर, फेक ये कैमरा देखिए अभी चल रहा है सर बसा या 112 ला एक कॉल मिनट केला सर, होता. एक मिनट, लेट मी फिनिश. ऐकू द्या, मी तुमचा ऐकतो, त्यांचं मला आधी ऐकू द्या. सर उन्होंने बोला मुझे इंग्लिश या हिंदी नहीं समझ में आती है, मराठी समझ में आती है. मैंने बोला ठीक है, मैं बात करती हूँ आपसे. पहले आप बताइए आप किस डिपार्टमेंट से हैं? तो इन्होंने बोला मैं प्रेसिडेंट हूँ थाने का. मैंने बोला सर आपने ट्रस्टी से मिलना है. मैंने बोला सर आपने अपॉइंटमेंट दी है, क्योंकि सर तो स्कूल में है नहीं है, तो अपॉइंटमेंट ये मेरा फर्ज है पूछना कि अगर आपको मेरे सीनियर से मिलना है. और सबसे बड़ा सवाल ये रिकॉर्डिंग अभी भी चालू है, आपकी मौजूदगी में चालू है. बोलिए बंद करने के लिए. पहले बंद करने के लिए. नाही सर, ते उसके चालू बाद मैं बात राहणार, करूंगी हे सर. चालू राहणार. तुम्ही बसा, ते नाही चालू सर. राहणार. आपण कारण ते काय पाहिजे. माहिती आहे का, बसा मी तुम्हाला नाही, सांगतो. नाही, कशाला करताय? तुमचं जे बोलायचंय ते ऐकतील ते. अहो सर, विचार करा, रेकॉर्डिंग नसती केली तर आता जी ठीक काही आहे, ते आतापर्यंत आहे की नाही, 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 आताचं आहे. थांबा, ते कंटिन्यू राहील. आम्ही इथं आलो, आल्यानंतर यांचं ऑफिस विचारलं, त्या लेडीला आम्ही नाही बोलवलं इथे, त्यांच्या ऑफिसमध्ये तिथे गेलो, त्यांनी तिला बोलून आणलं. मी काय सांगितलं, तुमचा कोण ट्रस्टी आहे त्याला बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करायची. तिथे याचं काय कारण होतं? तिथे याचं कारण नाही ना. सर उसको बोले ना हिंदी में बताने के लिए. हा, ट्रस्टीशी चर्चा करायची. मेन गेटवर त्यांनी एंट्री नाही केली ना, आम्ही कसं काय झालं? त्यांनी ठीक आहे, सिक्युरिटी आहे, तिथून लाईव्ह चालू झालेलं आहे आपलं, त्यांच्या सिक्युरिटीने ते का फॉर्मॅलिटी पूर्ण सर करायला फिर पाहिजे भी होतं चालू ना. है, तो बंद नाही म्हणतात, करवाइए. ते म्हणतात की नाही सर आप आम्हाला बंद जाऊ करवाइए, द्या वो बोलले. पहले बंद नाही, करवाइए. नाही, असं कसं नहीं होईल सर, सर? बंद करवाइए सर. मी सर 112 पहले ला बंद केला. करवाइए सर, बंद करवाइए. बंद करायला बंद करवाइए सर. नाही, नाही, बंद मैं करा. बात नहीं करूंगी, बंद करवाइए सर. मॅडमची मला ये क्या बोलायचं तरीका है नाही सर? ना. लेडीज की बात नहीं समझ रही है, देखो मग याला त्यांना कंटिन्यू. बंद करायला सांगा. कॉल लिस्ट त्यामुळे जे व्हायचं होतं ते झालेलं आहे आता. नाही, ठीक आहे, आता तुमचं नाव काय आहे ते सांगा. मी त्यांना काय सांगितलं, संजय चौधरीच्या मुलाचं ऍडमिशन इथं का नाही करून घेतलं याच्या सर चर्चेसाठी ये आम्ही झूठ बोल रहे सांगितलं. हैं. कोई संजय चौधरी का एडमिशन मैं बोल रही हूँ, ट्रस्टी को अगर मिलना है तो सर आप पहले आप वही नहीं बंद करवा पा रहे हैं सर. ठीक है, करने दो, तो शूटिंग करने दो. कोई दिक्कत नहीं. सर ये क्या तरीका है? शांति से बात करो. तर सर, ये कोई संजय तरीका है, सर? चौधरी आपल्याकडे माझा मुलगा स्वर संजय चौधरी याचं आरटीआय मधून इथे पूर्ण परिपत्रक आलेलं आहे. बरं. यांच्या शाळेमधून यांना कॉल गेला. बरं. कॉल गेला सर उन्होंने आपसे कहा कि मैं आपके हर चीज का सवाल देगा और रिकॉर्डिंग बंद करो क्योंकि वो एक लेडी सर है. ये रिकॉर्डिंग क्यों होता है मालूम है क्या? कहीं पे भी जाने के बाद सर, यहाँ पर allegation वो होता सेफ्टी है. के लिए कर रहे हैं. हाँ, वो हमारे सेफ्टी के लिए रहता है. लेडी के अगर मेल एग्जीक्यूटिव रहता तो बात कर लेता तर है ती मॅडम आली, त्या मॅडमला आम्ही बोलवलं का, आम्ही काय सांगितलं तुमचा ट्रस्टी कोण असेल तो. ये तो कल को आके हमारे स्कूल में किसी भी टीचर की रिकॉर्डिंग कर लेंगे सर. ये क्या तरीका है? ऐसे बंदों को एडमिशन देंगे हम मी सर. काय सांगतो की आमचा मुझे तो अपनी पोजीशन का फायदा आता उठाना पोलीस होगा. आले की नाही? आता पोलीस आले काय अडचण आहे का? पोलीस आले तरीही त्याच्यामध्ये जो काही याच्यामध्ये खुलासा निघेल तो पूर्ण रेकॉर्डिंग होईल. तो पूर्ण रेकॉर्ड होणार आहे. हां. कारण का माहिती आहे का, आरटीआय ऍक्ट 2009 च्या अनुषंगाने यांनी पत्रव्यवहार केला, सर्व झालं, मग यांच्या मुलाचं ऍडमिशन का नाही करून घेतलं? हे तुम्हाला विचारायचं आहे फक्त. हा, आम्हाला विचारायचं आहे. आणि 30,000 रुपये कशाचे मागितले? शैक्षणिक वर्ष चालू होण्याचा 3रा दिवस आहे. हां. यांच्या मुलाचं किती शैक्षणिक वर्षाचं किती खोलंबा होणार आहे? कोण त्याच्या वर्षाची भरपाई करून देणार? कोण इनका जवाब देगा? जो सर मैडम ने क्या बोला, मैं हर चीज का जवाब दे दूं, लेकिन एक लेडी है तो कैमरा बंद होना चाहिए. हमारे पास अहो, proof के लिए कैमरा है पत्रामध्ये ना हे सर. काय आहे सर? हे पत्र देणार. अरे नहीं, सर नहीं, उन्होंने नहीं, तो बहुत नहीं, तीन बार नहीं, बोला नहीं, मैडम ने नहीं, कि मैं हर शैक्षणिक चीज का वर्षाला. जवाब दे रही हूँ, सिर्फ हे आप कैमरा शैक्षणिक बंद वर्ष करिए. चालू होऊन 3 दिवस होऊन गेलेले आहे, तरी यांच्या मुलाचं ऍडमिशन नाही केलं. त्यांनी शेवटी जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन केलं. मग या आरटीआयची एवढी थाटाठोप करून काय फायदा मला सांगा तुम्ही? थाटाठोप करून काय फायदा मला सांगा? आरटीआय कशासाठी भरता? आरटीआयचा फॉर्म कशासाठी भरता? का 1ली पासून ते 10वी पर्यंत सर, त्यांच्या मुलाचं मुझे FIR करवानी है कि इन्होंने मेरी रिकॉर्डिंग की. आप पहले चलिए सर. हाँ, सर प्लीज शांति, सर, शांति. आप उनको बंद नहीं करवा पा आम्ही रहे सर. आमच्या रेकॉर्डिंग का करतो का, अशा काही ठिकाणी गेल्यानंतर असे काही वृत्तीचे लोक असल्यामुळे तिथे काही अनुचित प्रकार घडतो. आमच्या सोबत महिला आहे ना सर हमारी कैमरा लगी हुई है ना, कुछ भी सर, गलत हो रहा है तो तुम्हारा हमारा कैमरा है, हमको उस कैमरे से कुछ लेना देना नहीं है. वो तुम्हारे सेफ्टी के लिए, हमारे सेफ्टी के लिए. सर, हमारा सर, लेकिन एक बात अरे बताइए, तो ही एडमिशन लाईव्ह कॅमेरा तो नहीं होने वाला आहे. है. तो लाईव्ह कॅमेरा आहे. काय त्याच्यामध्ये काही असं हे नाही का आम्ही तुम्ही कोणी त्याच्यामध्ये ऍडेड काही करू काही करू शकत शकत नाही. बरोबर. आणि मी
उपसंपादक आहे पोलीस टाइम्सचा. बरोबर. मी जर त्या अनुषंगाने आलो असतो तर मी तसं सांगितलं असतं, पण मी काय सांगितलं, हा इथला स्थानिक आहे, हा धुळगाडी, हा धुळगाडीचा आहे, तुमचा मुलगा आहे. सोनाल्याचा. मग याच्या मुलाला इथं अधिकार नाही का शिकायचा? बरोबर आहे ना. आहे का नाही? आणि त्याने ती फॉर्मॅलिटी तुमच्या पूर्ण कंप्लीट केल्यानंतर तुम्ही कॉल केला त्याला. मग कॉल केल्याच्या नंतर पहिली गोष्ट, जर इथं फिमेल असल्यामुळे ना यांचा हा जे गैरफायदा घेतात. आमच्या समोर पण एक लेडी आहे ना, त्यांची आई आहे ना, आम्ही काय तिच्यावरती काय हे केलं? पालकच आहेत. हा पालक आहे. पालकच आहेत. आता इथं अनुचित प्रकार काय घडतोय का मला तुम्ही काय सांगा. अडचण नाही. काही अडचण नाहीये. शासनाने काय निर्णय दिलेला आहे का तुम्ही कुठे जाता तिथं रेकॉर्डिंग करता, त्या तुमच्या सेफ्टीसाठी, कारण तिथं काही होऊ शकतं. बरोबर. मग आम्ही याच्यामध्ये चुकीमध्ये कुठे? मग ते मॅडमांना म्हणा, ते त्यांना काय डिटेल्स पाहिजे असेल त्याचा विचार त्यांच्याशी चर्चा करून काय मतलब नाही. हे आहेत ना ट्रस्टी. प्रोटोकॉल जो है स्कूल के, उसमें हमारे प्रोमाइसेस का आप कैमरा नहीं ले सकते जब तक बच्चे स्कूल में, आप कोई भी वीडियो लेकिन नहीं हम कर बच्चों का सकते। किधर देखो बच्चे तो स्कूल में है ना, अभी मेरा तो भी वैसे स्कूल वहाँ में- पे कोई आना अलाउड नहीं है, और मैम ने मुझे एक बार नहीं 3 बार बोला क्या कि बोला सर मैम ने? आपका जो भी क्वेरी है हम अभी का अभी सॉल्व करते हैं, अभी कैमरा बंद कर दीजिए। ये कोई तरीका नहीं होता, कोई भी एडमिशन प्रोसेस पहिली कभी गोष्ट भी रिकॉर्ड नहीं होता। मला हिंदी सर, येत नाही, मला मराठी येते. सगळ्या गोष्टींचं तोडगा निघेल, पण ते आहे आधी नाही नाही सर, ते कंपल्सरी चालू राहतात. त्यांना निघणार कसा का ते तोडगा? तुम्ही बोलला ते बंद करणार नाही, ते बोलत नाही, आहे. मग यांनी आप- त्यांचे कॅमेरा बंद आप- करायचे. आपके सामने थांबा, लगे, थांबा. आपके प्रोजेक्ट हो, चालू करा, हो, सर, आपको मला सिक्योरिटी सांगा. चाहिए। तुम्ही तुमचे कॅमेरे कशासाठी लावले? सर लेकिन आरटी एडमिशन अगर आप बोल रहे जैसे कि आप आरटी एडमिशन बोल रहे एज पर द रूल हम लोग को जो 25% के हिसाब से एडमिशन लेना तो वो हमने सीट रिजर्व कर दी है। अगर उसके बावजूद एडमिशन का कुछ भी है तो यहाँ के जो है ठीक है मैनेजमेंट ट्रस्टी जो भी वही है तो बोल रहा हूँ ना एक मैं मिनट आपसे। सर, लेकिन अगर सर वो स्कूल में नहीं है तो आपको रिकॉर्डिंग निकालने कुछ मतलब ही नहीं है ना। रिकॉर्डिंग हमारे सेफ्टी आप के लिए मेरा तो क्यों है ठीक मालूम है, है आप कि आपका आप सब सेफ्टी- यहाँ पे लेडीज हो। सर तो हम आपके साथ क्या करने वाले, कुछ होने वाला थोड़ी। अभी तुम्हारी लेडीज जैसा बोलने लगी कि हमारे फोटो निकाले सर निकाले। गलत है, लीगली वो गलत है सर। लीगली वो गलत गलत नहीं है, है। इनको भी पता है कि सीधा डीजीपीआर ने ऐसा ये दिया हुआ है कि कहीं पे भी पुलिस स्टेशन में जाओ या कहीं पे भी जाओ तो तुम तुम्हारे कैमरा में मेरा भी रिकॉर्डिंग कर सुनिए। सकते हैं, बरोबर कि सामने नहीं? वाले सर, तुम्ही कंफर्टेबल जर होगा, सांगितलं होतं. सर अगर आरटी में पुन्हा एडमिशन काय नहीं हो रहा है बोलले? तो हमको जो भी आंसर काय? देना है तुम्ही सर। कुठे गेल्यानंतर तुमच्या सेफ्टीसाठी रेकॉर्डिंग करू शकता. सर लेकिन सामने वाला लेकिन कंफर्टेबल हो तो ही प्रकार हम घडत कर असेल सकते तर हैं, उसमें क्या एक्ट बोलणार? मेंशन अरे, है। लेकिन सर ये भाई, स्कूल है ना क्या आप- बोलू, सर? कम्फर्टेबल असतात Comfortable आहे ना ते तुम्ही? सर लोक. आप आप कोई मेरी बात गलत सुनिए। जगह पे नहीं, आप एक स्कूल में आए हो, अभी कैसे बात करोगे, आप सेफ नहीं हो, आप प्रॉब्लेम काय काय? सर, सर एक बात मैं सुनिए। क्या बोलता हूँ, बघा, प्रॉब्लेम ऐका. कहाँ का है? प्रॉब्लेम कहाँ आ रहा है? तुम भी सुनो, जेंट्स ऐका. हो, मैं भी जेंट्स हूँ. ऐका वो हो. ऐसी लैंग्वेज में हो, यूज साहेब. कर रहे, क्या क्या बोल रहे सर हैं उनको ऐसा पता नहीं नहीं है, है. पहले आप सुनिए। ऐका ना, आरटी तुम्हाला का- जो प्रॉब्लेम आहे सर आरटी का जो भी एडमिशन बघा, है त्यांच्यानुसार सर या माणसांनी खूप पेऱ्या मारून हा. सर्व झालं. मॅनेजमेंट मला दाखवते सर एक ना. आप आणि सुनिए एक पहले एक बात। सांगितलं सर जो भी है वो आरटी महाराष्ट्रामध्ये. कॉलेज से हम बात करेंगे, हम और- इससे उससे क्यों बात करेंगे? मैडम मैं क्या बोल रहा हूँ, किस तरह कौन सा लैंग्वेज यूज कर रहे थे वो? सर वो लेकिन वो तेरे कौन को आया नहीं है, कहना गुंडा आया है? मैं गुंडा हूँ क्या? शायद पहले सुनिए। मैं क्या बोलता हूँ, सर वो बोले कि नॉट नहीं? के उनका गुंडा नहीं बोला उन्होंने। गुंडा बोला, ये सर, गुंडा उनका चल रहा है language इधर. पहले आप मेरी बात गुंडे के जैसा व्यवहार करे, यहाँ पे सर, गुंडे के जैसा व्यवहार करने आए क्या? आरटी एडमिशन जो भी है आप मेरी बात सुनिए। पहली बात मेरे को ये बात क्लियर करो, उन्होंने ये वर्ड मैं यूज गुंडा हूँ क्या? सर उन्होंने ये वर्ड यूज रिकॉर्डिंग हुआ है पूरा उनका. उन्होंने ये वर्ड नहीं यूज किया सर। गुंडा बोली ना वो मेरे को उस टाइम पे, तो उसमें पूरा रिकॉर्डिंग हुआ है वो. कहानी खत्म हो गया. आता याच्यात आहे ना, याच्यात तोडगा निघणार आहे का? मला ट्रस्टी कोण आहेत ना त्यांच्याशी भेटून हे मला क्लिअर करून द्या. सर आज वो नहीं है स्कूल में, आप मुझे नाम बच्चे का दे दीजिए, आपका नाम दे दीजिए, आपका नंबर दे दीजिए, हाँ। जो भी रहेगा सामने वाला क्वालिटी पर्सन आपसे कनेक्ट कर ये लेगा। बात करने का तरीका है, ये बात करने का तरीका है. इसको बोलते हैं एक तरीका, एक लेडीज का एक जेंट्स के साथ में कोऑर्डिनेशन. तो सर मैं आपसे हाइपर वही तो- होके किसको भी फोन पे, सुनो क्या नाम है आपका? विश्वास. वेणु मालदे जी को पूछ लीजिए. वेणु मालदे जी से मेरा अच्छा व्यवहार सब चलता है. तुम्हारे जो यहाँ के ट्रस्टी उनको भी मैं पहचानता हूँ, लेकिन यहाँ वो पे बता. जो है, यहाँ पे जो है लेडीज बात करने का, इनको भी कितना चिल्लम चिल्ली करे तो पूरा रिकॉर्ड हुआ है उसमें. हो साहेब, ऐका ना, सर, आपका मी काय नाम क्या म्हणतो, है? राजकारण. राज पाटिल. राज पाटिल. तुमचं काय आहे ना ते देऊन टाका. साहेब, तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे. माझं डेली कुठल्या ना कुठल्या स्कूलला गेलो. काल मी होतो सरस्वती स्कूलमध्ये, तिथे असाच प्रॉब्लेम झाला. गुंडागर्दी आहे. तिथले ट्रस्टी आणि ते मिटिंगला आले. आपण 112ला आपण कॉल केला होता, कारण आम्हाला माहिती आहे का हे प्रायव्हेट जेवढेही खाजगी स्कूल आहे यांची ही जुम्मतगिरी आहे. आणि यांनी ज्या काही लेडीज इथं ठेवलेल्या आहेत ना, हे भोंगार भरतात.
म्हणजे इथं चिलरचिली केल्यानंतर पॅरेंट्स येतील, समजतील, जातील निघून पोलीस समजल्या. राज पाटील पोलिसांना घाबरत नाही, लक्षात ठेवा. तुमचा आदर करतो, या खाकी महाराष्ट्रात आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्हाला घाबरत नाही. कारण तुम्ही निघाली तेवढे आहेत ना, तेवढा मलाही कायदा लागू होतो. म्हणून मी ते रेकॉर्डिंग करतोय. कारण का आज जी काही ती महिला मला ते उच्चारले ते शब्द ते चुकीचे वापरलेले. का वापरले? मी गुंडा आहे का इथं? बॅच लावलाय शेतकरी संघटनेचा, वाचता यायला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगितलं ना का मी शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे. असं या मुलाचा हा प्रॉब्लेम आहे. मी मराठी बोलून तुम्हाला नाही समजलं, तो तुमचा इश्यू आहे. पण मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मी मराठीत बोलणार आहे आणि तुम्हाला ती समजत नाही, तो तुमचा इश्यू आहे, तो माझा इश्यू नाही. मी इथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलेलो आहे आणि तुमच्याशी चर्चा करण्यासाठी या व्यक्तीने पहिले यायला पाहिजे होत्या. त्या लेडीजला का पाठवलं? हे कधीपासून इथेच होते, आल्यापासून इथेच होते. मी काय बोलतो साहेब ऐका, पूर्ण यांच्याकडे तुमचं नाव नंबर देऊन टाका. याच्याकडून कॉलही आलेला आहे. ज्यांच्या मुलाच्या करताना तुमच्या इथून कॉलही गेलेला आहे. तेव्हाच इथं प्रेसिडेन्सी स्कूलला, कुठल्याही स्कूलला जाऊ शकतो ना आम्ही. तुमच्या स्कूलला का आलो? तुमच्या स्कूलला यायचं कारण काय? का इथून कॉल आला ना, म्हणून इथं आलो ना. कोणी कॉल केला होता? तुमचं काहीतरी सिस्टम असेल नाही तर तिथून कॉल केला ना. तुम्ही सांगता आता सर मला सांगायला लागले की बाहेर तुमची नोंद केली नाही. मी तिथं जवळजवळ 15-20 मिनिटं तिथं होतो, गाडी आतमध्ये घेतली, तरी तुमच्या सिक्युरिटी गाडीने मेन्शन नाही केलं, गाडी नंबर नाही, किती पर्सेंट गेले, किती दिली, केली नाही. चुकी त्याची पण नाही आहे तर तुमची पण नाही आहे. पण इतकं काही चोर माणसं येणार आहेत का स्कूलमध्ये? अरे हे ज्ञान देवता आहे, ज्ञानाचं मंदिर आहे. ठीक आहे, जाऊ द्या. जो उनको चाहिए, जो उनके सवाल है प्रिंसिपल मैडम को बोलिए क्या क्यूरीज है, किस वजह से उनको मांग रहे हैं, उनको बात करो. छोटा सा काम है, बड़ा मतलब राइट है, उनको राइट है, वो राइट्स के हिसाब से बात करें. और वो बच्चे की आपके राइट्स में जितना एप्लीकेशन किया है उनका भी राइट है. हर एक को लगता है कि अपनी बच्ची की आप आपके राइट्स के हिसाब से चलिए, उनके राइट्स के हिसाब से चलिए. प्रत्येक व्यक्तीला, हर एक आदमी को लगता है कि हमारा बच्चे का अच्छे जो एजुकेशन होना चाहिए, सब प्राप्त होना चाहिए, आगे जाना चाहिए. तो हिसाब से मैं भी एक पेरेंट्स हूँ, मेरा एक लड़का है, मैं आज सरस्वती स्कूल में पढ़ा रहा हूँ. गांव छोड़ के उसको सरस्वती स्कूल में क्यों डाला हूँ? कि मेरे भी कुछ अरमान है ना आगे कि मेरा बच्चा अच्छा पढ़ना चाहिए. स्कूल में जाके झगड़ा करके मेरा कुछ रिकॉर्ड है क्या? यहाँ पे क्या हो रहा है मेरे को वही खाली ये करना है कि यहाँ पे क्यों नहीं हो रहा है. बरं मी काय बोलतो साहेब, तो ऍप्लिकेशन यांच्याकडे पूर्ण केलेलं आहे म्हणून त्यांनी कॉल केला होता. त्यांचं ते नंबर देतो, एक आपली मॅनेजमेंट आहे. आता तुम्हाला सांगतो, यांना शासनाचं पूर्ण परिपत्रक आलेलं आहे. यांना कॉल आला, यांच्या इथं ते हे होतं, ग्रँट होतं, त्याच्यावर सीट ग्रँट होतं. आधी सुरुवातीला प्रवेश प्रक्रिया असते, मग सर्व झालेलं आहे. तारखेपर्यंत ना 25 अर्जुन मामा को कॉल करो, कोई गाड़ी बन गया है, सगळं रेकॉर्डिंग आहे. आता उधर मी सामने तुम्हाला सांगतो ना, बालासाहेब खारके माझे मित्र एक शिक्षक हाँ, होते. जाओ वहाँ पे देखो, जो भी मी आता त्यांना हे सर्व पाठवणार, या सगळ्या लॉकडाऊन लावणार. होऊ शकतो, गेल्या तर सगळ्या गोष्टी. कारण सीबीसी बोर्ड हे शासनाचं जेव्हापासून मान्य झालंय, पूर्ण सर्व राज्यामध्ये नाही देशामध्ये सीबीसी बोर्ड हा पॅटर्न लागू केला. यांनाही लागू होत असेल, खाजगी शाळा असो कधी सरकारी शाळा असो, सीबीसी बोर्डामध्ये या सर्व गोष्टी लागू होतात. मग तरीही लोक एवढी उमरगिरी का करतात? 112ला मी कॉल केला तेव्हा तुम्ही आले नाही. तुम्हाला कॉल आला असेल रेकॉर्डर, ऍप्लिकेशन ग्रँटेड झालं याच्या टाइम. आपका नाम नंबर, तुझ्या मुलाचं नाव लिहि याच्यामध्ये. लेकिन आप रेफरेंस कहाँ पाएंगे साथ में? अरे पेरेंट्स है तो हमारा क्या है, वो बोल नहीं पा रहे थे इतना दिन से इधर यहाँ पे आके जाना हो रहा था. इसके वजह से तो मेरी जरूरत आई ना मैम यहाँ पे. अरे सर, लेकिन अगर आप आए भी हैं तो आपको आकर पहले बताना तो पड़ेगा. अगर आप डायरेक्ट रिकॉर्डिंग निकालेंगे तो वो तो गलत है ना सर जी. रिकॉर्डिंग कहाँ से चालू है मालूम है क्या? मैं गैस से आया हूँ ना, वहाँ से रिकॉर्डिंग करवाई. ये तो अच्छा हुआ कि मैंने मेरा माइक नहीं लगाया. ये तो मेरे को कोई नहीं यहाँ पे रोक सकता रिकॉर्डिंग निकालने का. क्यों मालूम है क्या? मैं यहाँ का उप संपादक हूँ डिस्ट्रिक्ट का, वो मेरे को राइट से, मैं ऐसा ही नहीं घूम रहा हूँ किधर भी. और तुम्हारे स्कूल में आके रिकॉर्डिंग नहीं निकाल रहा. मेरे कल का तुम डेटा चेक करो,
खाली ऊपर संपादक डालो सुरक्षा पुलिस टाइम का, उनको पूरा डिटेल आएगा कि कितनी 26 स्कूल को लॉक लगा चुका हूँ, देख लो. 26 शाळेला लॉक लावला भिवंडी त्यामुळे. और जो बैठना है वैसा करो आप, ठीक है? आम्ही कायद्याशी आलोय ना, तुम्ही कायद्याशी बोला. और क्या लैंग्वेज यूज किया मैम, ये गलत है. तुम एक टीचर्स हो, टीचर्स यहाँ का भविष्य. उन्होंने कुछ आपको गलत वर्ड क्या बोली मैम फोन पे, उनका रिकॉर्डिंग देखकर, देखिए सर वो रिकॉर्डिंग देखकर एज ए फीमेल उन्होंने आपको कुछ गलत वर्ड हमारे घर में आपके सामने पुलिस वाले बोल रहे थे कैमरा बंद करवाओ, मतलब वो क्या उनको ऑर्डर देने वाली वो कौन होती है? सर उनको ऑर्डर नहीं दे रहे, उनको बोल रहे हैं कैमरा बंद करो. पुलिस वालों को क्यों ऑर्डर दे रही थी? वो कौन होती है पुलिस वालों को ऑर्डर देने वाली? आदमी से बात करते वक्त शांति से बात करो. टीचर्स नहीं थे, टीचर्स बात करो, है क्या? बाकी बात वाला की फायदा नहीं है, क्या? ठीक है, कर दो. वो सीधी बात है कि रिकॉर्डिंग बंद करके हमारी तो कैमरा लगी हुई है ना. और सर आपने क्या कहा है, ये विद्या मंदिर है तो मैं क्या बोल रहा हूँ, सुनिए, आपके भी कैमरा है, वो भी चल रहा आपका है भी ना। रिकॉर्ड हो रहा है, उनके सेफ्टी के लिए उन्होंने लगाया, उनका भी रिकॉर्ड हो रहा है, ठीक है. कोई वादा नहीं है, और ऐसा कुछ अनलीगल एक्टिविटीज तो नहीं हो रही है. नहीं हो रही है. या ॲलिगेशन मोठे क्वेश्चन आन्सर मागच्या पहिल्या 15 वर्षामध्ये मला अलाउड है, आपकी जानकारी के लिए बोलते हैं. त्यांना माहिती नाही, शिक्षक आहेत ते. अगर रिकॉर्डिंग करने का क्लास में तो प्रीमाइसेस का पूरा रिकॉर्डिंग गेट का पूरा रिकॉर्डिंग. हाँ तो मैं गेट से आया हूँ, आज में रिकॉर्डिंग है ना. सर वो रिकॉर्डिंग, वो जो मीटिंग है ठीक है आप बोल रहे हो सेफ्टी के लिए, तो लेकिन पूरे स्कूल का रिकॉर्डिंग करना, वो तो हम लोग पेरेंट्स को अंदर नहीं आने देते जब बच्चे स्कूल में हम लोग स्कूल में गए नहीं, ये ऑफिस से आपका तो सर देखो, मैं क्या बोलता हूँ, नाम क्या बोले आपका? विश्वास सर. विश्वास ना, विश्वास जब मैं वहाँ पे आया ना, सर आपका जो सुनो, पॉइंट है सुनो. सिक्योरिटी रीजन का, वो मीटिंग का रिकॉर्डिंग एक बात अलग हो गया. नहीं, 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 प्रीमाइसेस सुनो, का सुनो. रिकॉर्डिंग लोगे तो वो अलाउड रुको रुको, पूरे इसका नहीं निकाला है, उसका रीजन एक है. पहला आया गेट पे से, तो मैम वहाँ पे मिली, तो बोलते हैं ऑफिस उधर है. हम वहाँ पे गए, वो कोई तभी अपनी ये आई है वो कोई मौसी को पूछा, तो बोलते ऑफिस उधर है. नहीं ये मैम मिले आपको, तो ऑफिस सर इधर. आप बैठो जरा. तो ऑफिस उधर आहे. डिटेल्स मिल गया. हाँ आप बैठो इधर, वो छोड़ो साहेब, या गोष्टी मी काय म्हणतो ऐका, अब वो यहाँ से ओ, पूरा भाई. जा रहा है ना. ऐका ना, शांत बैठो ना यार. जो चीज जो बात के लिए इधर इतना हंगामा हुआ वो बात करो ना. बाकी बात जिस काम के बारे में आया, उस काम के बारे में बात. मेंशन करो ना रेफरेंस. संदर्भ टाकून द्या तुमचा. सर रेफरेंस के लिए हमको डिटेल रेफरेंस की क्या जरूरत है? देश में रेफरेंस चलता ही नहीं है. नाही ना, उनका संदर्भ कुछ भी टाकून द्या. जरूरत नाही है. आले ना तुम्ही देऊन टाका ना. आले आहे. संदर्भ टाकायला काय नाव द्यायला काय हरकत, काय हरकत आहे? अडचण काय आहे? जे आहे ते आहे. इथपर्यंत तुम्ही आलात, सगळ्या गोष्टी केल्या, एवढं मग संदर्भ टाकायला काय हरकत आहे? नाहीयेत ना तुम्ही, मग रिकॉर्डिंग मध्ये बोलायला का तुम्ही घाबरता? कशामुळे तुम्ही नाही बोलत? रेकॉर्डिंगला घाबरतात कशाला? तुम्ही कुठे चुकल्या का? नाही पण त्यावेळी त्या पण चुकल्या शाळा का कुठे? हे तुम्ही काय करतात ना, चुकी आहे त्या का शाळेचा तुमची? हा विषय खूप गोगाट भरतात आणि मग तो विषय ड्रायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आम्हीच पहिला 112ला कॉल केला. मी सीपीला यांना एसपीला कॉल करणार होतो डायरेक्ट स्वामी साहेबांना त्याला, पण ते बोलू राहू दे, इथं आपल्याला माहिती आहे. तुम्ही तालुक्यावरतून आलेला होता. त्यासाठी मी यांना बोलवलं. बरं उद्या ते बोलले की आमचे लेडीजचे फोटो काढले. आता शेवटी रेकॉर्डिंग त्याने हे बोललं, स्त्रिया आमच्या सोबत आहेत, म्हणजे असं तुम्ही वार्ता करू शकता का बाबा? त्यांनी पण बघितलंच आहे ना, कोणी एक स्त्रीला एक स्त्री समजू शकते ना. असं चुकीचा प्रकार तर कोणी करायला शाळेत नाही येणार. बरोबर. ते अर्ज प्रत दिलेली आहे. ऑलरेडी याच्याकडून सिलेक्ट होतं. सिलेक्शन मोड झाली की. सर आपका नंबर आंबाडी. दीजिए. आपका नंबर 97 97 633 633 29 29 82. 82. ओके सर. बेटा यांचा एक पेपर पे तुम्हारे स्कूल का जो नाम और ट्रस्टी जो है स्कूल का बोलो. ट्रस्टी नहीं है सर, यहाँ के डायरेक्टर है. हाँ वही डायरेक्टर है. तुम्ही नुसतं डोक्याला बाई काय खायला वार्ता करायला व्यवस्थित पाहिजे नाही. आता तू शिक्षिक आहे, तुम्ही कसं बोलायला पाहिजे? शांतपणे काय बोला ना, काय कोणत्या पद्धत आहे ना. रोजची माहिती आहे. माहिती का? रोजची तुला माहितीच माहिती आहे. नाहीये. सिलेंडर ते असं गोगाट होतो. त्यांनी प्रत्येक पण व्यक्तीला आपलं आलेला सांगायचं काम आहे, आम्ही सांगितलं. पाहिजे. शूटिंग करू द्या, काय अडचण नाही. आपण काय कोणाला धक्काबुक्की करायला आलो? आम्ही कशासाठी आलोय? इथंच नाही, अख्खा महाराष्ट्रभर फिरतो.
निर्भय पाटीलचा आपला तो आता हे भावे इकडं भावे नाशिकला, इकडं अख्ख्या या कोकण पट्ट्यामध्ये राज पाटील, अख्ख्या देशामध्येच राज पाटील. मी दिल्लीपर्यंत गेलो या शिक्षणाच्या बाबतीमध्ये. मागे आपल्या तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे भांडण झालं या इथल्या त्या शेतकऱ्यांचं, तोही मोर्चा आपलाच होता अंबाडी नाक्याला, तुम्हाला माहिती असेल. मला या महाराष्ट्रामध्ये कुठला पोलीस अधिकारी कुठल्या सिनियर वर्गातले नाव लिहून द्या. मी रामदास शर्माचा जावई आहे, योगेश कदम माझे मेवणे. हां, पण आम्ही त्या नावाचा यूज करत नाही. आम्ही इथं प्रॉपर गाववाले आहेत, तर आमच्या माणसाची इथं सेफ्टी होणे गरजेची. कारण आमच्या स्थानिक माणसाला शिक्षण बोर्डाचा अधिनियम असा आहे की त्यांना पहिला प्राधान्य द्या 80% लोकांना, म्हणजे स्थानिक आहे, नंतर मग परप्रांतीय कोणी असतात. तुम्ही आमच्याच लोकांना वापरून जर तिथं आमची मुलं शिकत नसतील तर त्या स्कूल आमच्या राज्यामध्ये ठेवून आम्हाला करायचं काय? मी हे शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलेन, मला याच्यावरती शिक्षण अधिकाऱ्यांशी काय बोलायचं मी ते बोलेन ना की आधी आहे तुम्ही का काढला. मग जर याचं पालनच जर कुठल्या स्कूलमध्ये होत नसेल, ही काही पाकिस्तानमध्ये तर नाही शाळा आहे ना, महाराष्ट्रातले सर्व हो आहे. दिले ना तुम्ही म्हणजे काय म्हणजे बाहेर तुम्ही निघू नका, आमची मुलं आहेत, पण स्वतःची काय नाही, त्याचा परिणाम काय करणार पोरं येत आहे तिकडे ते येऊन नाही देत. पोरं येत आहे तिकडे तर येऊन नाही देत. करताना होतो मागे पण माहिती ना आपण तिथं तुमच्या याच्यामध्ये गेलो होतो तेव्हा ही रेकॉर्डिंग आमची याच्यात करता असते, तर पुढेही गेल्यानंतर काही अनुचित प्रकार घडू शकतो. याच्या करताना माझ्यासोबत माझी मिसेस होती, आता इथं झाली मोकळा करून ठेवला कोणाला नाही का सकाळी रिक्षा वगैरे सुंदरबादला मिटिंग काय माहिती आहे का, आम्ही या सर्व गोष्टी कोणासाठी करतोय? आपल्या स्थानिक लोकांच्यासाठी ना, आपली लोक आपल्या त्यांच्यासाठी नाही करत, म्हणून त्याच्यामुळे हे प्रकार घडतात. ही परिस्थिती याच्यापेक्षा गंभीर आहे. आता किती लोक आहेत आमच्या इकडचे इथे मुलांना टाकले, पण एक पण आला नाही. सगळ्यांना आम्ही इन्फॉर्म केलं सगळी मुलांनी पैसे भरले. आता त्याच्यामध्ये फर्स्ट से इथं लिहिलेलं फर्स्ट स्टँडर्ड ते 10th स्टँडर्ड डायरेक्ट ॲडमिशन लिहिलेलं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार सर्व. मग तुम्ही एवढे पेपरवर्क करता कशाला, असा विषय होतो. किती त्रास करावा लागते पेपर पण त्यांना जानेवारीपासून चालू आहे, फेब्रुवारीला आपण झालेली तेव्हापासून मी या गोष्टीसाठी मागतो. तर आजला शाळा चालू 3 दिवस झाले. आणि हा त्यांचं नवीन वर्ष एप्रिलमध्ये चालू होतं. तेच ना, एप्रिलमध्ये 20-25 दिवस खात्यानंतर मेच्या सुट्ट्याला त्यावेळेस आता सिलेक्शन झालं. सीबीएसई बोर्ड तुमचं ऍडमिशन कशात करायचं, सीबीएसई देशामध्ये सीबीएसई बोर्ड हा पॅटर्न खाजगी शाळा आणि प्रायव्हेट या सरकारी शाळा दोघांना लागू केलेला आहे. आता सरकारने तर आता लागू झाला, नाही मागच्या वर्षी लागू झाला, या वर्षी त्याची अंमलबजावणी डायरेक्ट शासनाने. काल पण त्याचं हे परिपत्रक निघालं तर या वर्षापासून सीबीएसई बोर्डच्या पुस्तकं लागू
करायची आणि त्याच्या आधी तुमच्या परीक्षाही होतील 10वी 12वीच्या. असे हे सर्व झालेलं आहे. आम्हाला नॉलेज म्हणून आम्ही त्या गोष्टी बोलतोय. आम्ही आमच्या स्वतःच्या मनापासून या गोष्टी काय बोलतोय का? RTI ऍक्ट पण हा शासन 2009ला काढला. सुरुवातीपासून आहे. त्याची अंमलबजावणी 2009ला झाली. मग त्या आधी या माणसाने एवढी प्रोसेस केली जानेवारी महिन्यापासून. मग त्यालाही एक पेपर काढताना किती त्रास झाला असेल. तुमची ती निवड प्रक्रियेमध्ये नाव आलेलं आहे का? हा, निवड झाली. म्हणजे त्या जी निवड प्रक्रिया ठरवणारे कोण शिक्षणाधिकारी असतात, तर मग त्यांनी जे काय असेल तर त्यांनी मग तुमचं म्हणजे प्रेसिडेन्सीचं नाव हे झालेलं आहे का? दिलेलं आहे का? हा, निवड झाली. फक्त पैसे भरायला बोलवले. मी बोललो ओके, म्हणजे सगळी प्रोसेस झाली, त्यांची पडताळणी होते, सगळ्या गोष्टी होत्या. सर्व झाले. म्हणजे तुम्हाला त्यांनी कॉल केला. प्रेसिडेन्सी स्कूल दिलेली आहे, त्यांच्याकडनं दिलेली हो, आहे. निवड झाली. आणि देतात मला ते. सांगितलं देतात होते. कसं आहे, आपल्याला जे जवळ असतात ना जवळ जवळची जी शाळा असेल ते आपण 3 शाळा असतात Choice त्यांना असतात. आपण Choice ठरवतो. असतात. आता आम्हाला एक नंबर लागतो नाहीतर मग लागत नाही, नाही. नंबर लागला याचा इथे. लागलाय का हा. मग नंबर लागला ही असेल तर शाळा- ऍडमिशन करतील. यांनी केला नाही ना. त्याचे पैसे तो मागतायत मुद्दा ना आहे. ते. पैसे मागतायत ते. ते म्हणतात काय माहितीये का, सीट अवेलेबल नाही किंवा सीट फुल झाल्या असं त्यांचं म्हणणं नाही, आहे. ते आता ते सांगताय. आता सांगतायत. पहिले अवेलेबल पण होती, सीटी खाली होती. जेव्हा यांनी विरोध केला का 30,000 रुपये कशाचे दिले? हा. कारण जेव्हा RTI भरल्यानंतर 30,000 रुपये घेणे यांना अनिवार्य नाही. नाही. तर मग तुम्ही कशाचे मागता हे विचार नाही केला म्हणून यांच्या मुलाला ऍडमिशन कॅन्सल केलं. ते पैसे भरायला पण तयार होते. त्यांनी सांगितलं आम्हाला फीज रिसिप्ट द्या की तयार होता आणि फक्त बायफर्केशन मला लिहून द्या. मग तुम्ही कशाचे काय घेता? पुस्तकांची किती, वह्यांची किती? 17,000 रुपये ते बोलतात essential. त्याच्यात म्हणजे तुम्ही आपल्या बोलत जाईल ना. किट म्हणून. पण ते बोलतात कशाचे 17,000 कशाला बोलतात? पुस्तकांची किंमत काय असते? 1,000 रुपये एक पुस्तक असेल का? आता हा आणि कपड्यांची किंमत डायरेक्टर किती असेल? 17,000 रुपये. त्यांनी डायरेक्टरनं पाच ना सांगितलं सहा. तुम्हाला ऍडमिशन देतील. तुम्ही काय कायदेशीर करायचं ते करा. ओके, हा. त्यांचं असं हा, बोलणं. मग डायरेक्टरची तुम्हाला काय कौशिक आहेत ना ते. त्यांच्यात काय कौशिक करून त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून घ्या. आमच्या 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 याच्यानुसार 25% आम्ही ॲडमिशन भरलेलं आहे RTI. आणि जर भरायचं असेल तर ते आमच्या हातात नाही, ते डायरेक्ट माझ्या हातात. पण मला हे बोलायचं आहे का सीट खाली होत्या. तुम्ही याला किती दिवसामधून फिरवतात तुला संदेश आहे? जानेवारी फेब्रुवारीपासून फिरवतात ना. पाहिजे मग जागा तेव्हा तर खालीच होत्या. म्हणजे तेव्हा शैक्षणिक वर्ष चालूच नव्हतं झालं. शैक्षणिक वर्ष चालू होतं नाही. यांनी हे काय केलं माहिती आहे का? यांनी जाणून बुजून याला हे केलं का यांनी विचारणा केली या गोष्टीची. यांनी जाणून बुजून केलेलं आहे. म्हणजे आता आपण आहे ना इथून आहे ना डायरेक्ट शिवणच्याकडे जायचं. बालासाहेब खराब म्हणून आहे त्यांच्याकडे जायचं. या शाळेची कंप्लेंट करायची लेखी माझ्या लेकर आहे. या स्कूलला जोपर्यंत आमचा तिरामुक्त होत नाही तोपर्यंत लॉक पाहिजे. हां, तुम्ही डायरेक्टर साहेबांशी बोलून घ्या काय आणि तुमची ॲडमिशन करून घ्या. काही नाही. बरोबर आहे. तिथं आपण त्यांच्या हातात नाही तर तुमचं समाधान त्यांच्या होणार. हातात नाहीये तर त्यांनी चर्चेला यायला नाही पाहिजे. आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्ही रेकॉर्डिंग पूर्ण मी टाकणार आहे ती सोशल मीडियाला का तुम्ही तुमचं संस्थापक अध्यक्ष कोण आहे तिथे, ट्रस्टी कोण आहे इथला, डायरेक्टर त्यांचा कौशिक साहेब. हा मग त्याच्यानंतर दुसरं कोणी बघत असेल तुम्ही त्याला पाठवायला पाहिजे. तुला आम्ही बोलवलं नाही, तुम्ही ती जेवण इथं तंतन करायला लागली. काय गरज आहे तंतन करायची? तो पर्याय म्हणजे त्यांच्याशी बोलणं नाही झालं. शिक्षण अधिकारी साहेबांशी तुम्ही बोलून घ्या. स्कूल ऑर्डर करतील ना आदेश ऑर्डर करायला लागणार आहे याच्याला. आपले जे शिक्षण आणि अधिकारी तुम्हाला साहेब सांगतो काही शाळेमध्ये असं झालं का या जो प्रकार घडल्याच्या नंतर त्या मुलाला टार्गेट केलं जातं. ते तर आहे. म्हणून लोकं पण घाबरतायत सगळे. काय काय कसं होऊ होतं ना, टार्गेट होतं त्या मुलाला. लक्ष नाही देत मुलांवर. आणि तुम्हाला लिओ इंडिया स्कूल म्हणून आहे इथं आपल्या काढल्या कशी मिळत पान कपड्यांसारखे स्कूल झाले ते. तुम्हाला सांगतो रेम्बो बिंबो सगळ्यांमध्ये ज्यांनी नडला ना तर त्याच्या मुलाला तिथं 1 वर्षामध्ये त्याची काही क्वेरी काढायची मुलं घेऊन जा. टार्गेट होतं. म्हणून आता आम्ही एकच काम करतो, डायरेक्ट सोशल मीडियाला लागतो. सोशल मीडियाला ट्विट केलं ना तर डायरेक्ट तुम्हाला कॉल येतो. कॉल आला तर आम्ही ज्या दिवशी इथं येणार असतो त्या दिवसात पहिल्यांदा तुम्ही एक 15-20 मिनिटं पहिला तुम्ही येता. मग आपण इथं बसून ना तिला सोडवतो. मी इथं आल्याच्या नंतर मला माहिती आहे का इथे काय प्रकार घडतो. इथं खूप दादागिरी चालते. ही दादागिरीच आहे यांची.
चुकीच्या पद्धतीने वागतात लोक. काही करायचं. तुमचं कार्ड घेऊन टाका. माझं नाव घ्या. पॅडवर लिहिलं होतं सर्व लिहिलेलं. त्याच्यात पॅडच घेऊन येतात एक फोटो काढून घे. यांनी जर वाचल्या गेला ना आपली 25 गाव समिती आपली इथे स्थानिक सगळे गावाले आगरी पोलीस आहे. आपण हे डायरेक्ट त्याच्यामध्ये एक पत्रव्यवहार करून आजचे सगळं आता मोठ्या ते घेऊन की माझ्या मुलाचं शैक्षणिक वर्ष याच्यामुळे खराब झालेलं आहे. तो कोण भरलेला आहे तेव्हा तिथं कोण येऊन हां पॅडवर लिहिलं होतं ना. त्यांच्या माहिती बोलून घ्या तुम्ही. विद्यार्थ्याचे नाव स्वर संदेश चौधरी. स्वर आधी संदेश चौधरी. राणा राणा दुलकाळी राणा दुलकाळी आणि सोळ्याकरता म्हणून रेकॉर्डिंग करून देतो. नाही तो कसं आपण क्लिअर आहे. आणि माझं नाव साहेब संदेश बाळाराम चौधरी. पॅरेंट्स एवढं इंग्लिशमध्ये बोलत होती का तुझ्या नंतर इंग्लिशमध्ये बोलायला. केलेलं मी हायकोर्टात तिथं असाच आहे का. आणि एवढ्या संविधानावरती काम करतोय मी पुढे कसाही जातो का. मला माहिती असं तेव्हा मी आता सरांची जेव्हा आमची चर्चा झाली त्याबद्दल मी त्याच्याशी ज्या ज्या गोष्टी बोलतो त्यांनाही समजलं असं तर माझं नॉलेज काय आहे. मी काय मोबाईल नंबर 83 90 सचिव आहे 94 राजपाटे आपल्या महाराष्ट्रात खाली का? हां राहायला खाली बघा आपलं गाव वर्ग आहे. वर्ग आपल्या तालुक्याच्या मला माहिती आहे बरोबर कोणाच्या बदल्या कुठं होतात कशा होतात कशा करुणाच्या कशा होतात सगळं माहिती आहे. पाटील साहेब नंबर द्या आपला. 97 97 633 633 2982 29 केला जातो. हां तुमच्या खात्यामध्ये माझं पूर्ण 25 वर्षाचा डेटा आहे. तुमचा गवारी होता तेव्हापासून त्याच्या पहिल्याच्या 2 पुस्तकाचे गवारी होतं ना. गवारी होता. जाधवला विचारा तुझे आता जे सर मैं क्या बोलती हूँ, जो भी है आपका पर्पस में एडमिशन ही आपका पर्पस है राइट, जिसके लिए आप आए हैं. मैं क्या बोल रही हूँ, आप डायरेक्ट जाके जो भी आपका कंसर्न है एजुकेशन डिपार्टमेंट में आप जाकर बात करिए. स्कूल एडमिशन तो उनके थ्रू ही लगता है, स्कूल में आती है एडमिशन, तो आप उधर डायरेक्ट जाके कनेक्ट करिए क्यों नहीं हो रहा है, क्या रीजन है आपको. मैडम मी काय बोलता ऐका क्योंकि हमने ऑलरेडी रिटर्न में लेटर दिया है थाना के ऑफिस में जहाँ से आरटी एडमिशन का ये होता है कि क्या रीजन से नहीं हो रहा है, क्यों है, क्या इशू है. 25% के हिसाब से जितनी सीट लगी थी सर वो आपने एडमिशन किया है. मैडम इन्होंने एप्लीकेशन किया है जनवरी में आपके यहाँ. हाँ. आपके यहाँ पे सीट खाली थी तभी प्रेसिडेंसी स्कूल में से इनको कॉल गया. हाँ. इनको कॉल गया ना, इनको कॉल जाने के बाद में यहाँ पे आए पेरेंट्स कि मेरे को कॉल आया है तुम्हारा इनका कुछ कभी चर्चा हुआ वहाँ पे दोनों का. वहाँ पे कुछ चर्चा होने के बाद में तुमने कुछ फीस बताई 30,000 रुपया. तो 30,000 रुपया भरने के सर जो लिए फीस बताया वो वेंडर अमाउंट है, वो स्कूल का फीस का अमाउंट नहीं है. हाँ. स्कूल का फीस उनका पूरा नहीं, माफ कुछ हुआ ना, ये बात हाँ. हुआ ना संदेश चौधरी के साथ में ये आपसे बात हुआ. वेंडर से नहीं हुआ. नहीं किससे हुआ आपको कौन से बड़ो बोला तू. हाँ देखो वो आए स्कूल में तो बता रहे हैं कि मैं यहाँ पे आके मेरा बात हुआ कोऑर्डिनेशन किया सब हुआ. फिर बाद में 30,000 रुपया भरने पे आ गए. 30,000 रुपया भरने के लिए भी ये बंदा रेडी है, लेकिन फिर 30,000 रुपया भरने के बाद में बंदे ने ये कहा कि मेरे को इसका पूरा ये लिख के चाहिए कि किसका क्या 30,000 रुपया लग रहा है, क्या सुविधा मेरे बच्चों को मिलेगी. इसी पे बात अड़ गई. जब हम 30,000 रुपये पे कर रहे कहीं पे भी, यानी मैं यहाँ से सोनाली से बैठ के मैं मानकुली जा रहा हूँ तो कौन से स्टेशन लगने वाले हैं और कौन से स्टेशन का मैं कितना पेमेंट कर रहा हूँ तो उस हिसाब से बात करूँगा ना. मैं मेरा वो राइट्स है ना
सर उनको ऐसा नहीं कि काउंटर पे बताया नहीं होगा। हाँ। जिस भी लेडी ने बात किया रहेगा उनको एक्सप्लेन किया रहेगा कि आपका जो पैसा लिया जा रहा है किस चीज का लिया जा रहा है, क्योंकि हम ही लोग स्कूल से बुक बैग यूनिफॉर्म स्टेशनरी उनका सब कुछ स्कूल से ही मिलता है, उसमें कुछ भी उनका एक्स्ट्रा पैसा नहीं लगेगा। इसमें प्रॉब्लम कहाँ पे सुन तो है? लीजिए, और ऐसा नहीं होगा कि उनको बताया नहीं होगा, कहीं ना कहीं उनकी तरफ से भी कुछ रॉन्ग तरीके से बात हुआ रहेगा, तभी स्टाफ ने कहीं ना कहीं स्टॉप कर दिया रहेगा। क्योंकि सुनिए, जैसे कि आज आप उन्होंने लेकर लिख के आए मांगा था, सर, मैंने सुन लिख के लीजिए, मांगा था। जो लिख के मांगा पहले सुन लीजिए था सर, की RT आपका ऍडमिशन जो लेटर ऍड रहता या काय तुम्ही मला द्यायचा, तुमच्या लेटर ऍड वरती जर तुम्ही मला लिहून द्या, मी जे 30,000 रुपये भरतो सर, वो कशाचे भरतो? आज तक वो किसी हम रिसीट दे रहे हैं ना उनको, हाँ। जिस चीज को पेमेंट करें वी आर गिविंग रिसीट ना सर, हाँ, तो ऐसा जो तो नहीं रिसीट रिसीट आप दे रहे हो तो रिसीट में ऐसा मेंशन है क्या कि ये हाँ, स्कूल इसेंशियल्स वहाँ पे लिखा है किस चीज का पेमेंट ले रहे हैं, स्कूल इसेंशियल्स, ऐसा नहीं है फ्री में हम ले रहे हैं सर, वहाँ पे लिखा है। 30,000 का हाँ। बाइफर्केशन पाहिजे पूर्ण। सर वो कोई भी स्कूल नहीं देता आपको, सब कैसे देते। कोई लेटर मैं आज का वीडियो दिखाता हूँ आपको, मेरा सर, मोबाइल इसीलिए कह रही होने हूँ, दो, सुन लीजिए। मैं आपको दिखाता हूँ। सरस्वती स्कूल ने कल मुझे लिख के देने का सीनियर इंस्पेक्टर नारकोली के उनके सामने बात हुआ ये सब, तो सर जी मेरा मैं कल सुनिए, उस स्कूल में था। मैं आपको क्या बोल रही हूँ, अथॉरिटी पर्सन हम तो नहीं है सर जी, ठीक है। आप क्या बोल सकते हो मैं उससे, आपका मैसेज आप दे उससे दूंगी, क्या आंसर दे सकते हो? हाँ। मैं सीनियर पर्सन जो है उनसे बात करेंगे कि लेकिन ऐसा ऐसा सर इसमें। सीट मेरे को जो पता है हाँ। RT एडमिशन जो मेरे यहाँ देखते हैं जयेश उसके अकॉर्डिंग या कहीं से भी उधर ऑलरेडी हमने लेटर दिया, सीट फुल है, इनका एडमिशन नहीं हुआ, क्या रीजन है मुझे नहीं पता वो जयेश चीज, पाटिल कौन है? जो यहाँ पे RT एडमिशन देखते हैं पूरा सरल पोर्टल का हमारा गवर्नमेंट पोर्टल जो देखते जयेश पाटिल जी। कहाँ के हो? तुम भी बनी ओके, जयेश पाटिल यहाँ का RT एडमिशन का वो देखते हैं। हाँ, लेकिन उनके थ्रू से ही यहाँ पे RT लेटर एडमिशन होगा। ऑलरेडी हमने दे दिया है सर, आपको जो भी बात करना है मैं आपको एक ही बात बोलूंगी, आप जाके एजुकेशन डिपार्टमेंट में बात करिए, जो भी रहेगा उनके थ्रू यहाँ पे कनेक्शन हो ही जाएगा, जो भी बात होगी, तुम्हाला बोललो नाही ठीक है। फिर मैम फिर जनवरी में इनको भी कॉल क्यों किया गया था? किसने कॉल किया तुला था? कधी कॉल आलाय? त्यांनी ज्या फेब्रुवारी मार्च में त्यांनी- क्या नाम है बच्चे का सर? स्वर संदेश चौधरी मैडम आपसे बात हुआ तो आप बोले मैं हिंदी में ही बात करूंगी, मराठी में हाँ, बात इन्होंने नहीं मुझे करूंगी। मुझे हाँ। आती नहीं तो मैं कैसे बात करूंगी सर, तो वो मुझे आना चाहिए। अभी हाँ, अब इससे मैं एक मुद्दा बताती हूँ, इन्होंने काउंटर में बोला आपको मराठी में ही बात करनी पड़ेगी, बरोबर है मैम। ऐसे सर नहीं आता है जिससे वो कैसे करेगा सर, शासनाचा आप बताइए सर, ते भाषेचा जाऊ द्या. जिसे नहीं आता है वो कैसे करेगा? मैडम, ये देखो, मैं आपको एक बात बोलूँ क्या, जब अपन महाराष्ट्र में है तो वहाँ का सर मेरे को ऐसा नहीं है मुझे नहीं आता है, मुझे थोड़ा बहुत आता है, मुझे समझ पूरा आता है, लेकिन मेरे जब घर में ही वो बात नहीं होती तो मैं कैसे करूंगी सर? सीधी बात है ना, मैं मैडम तुम्ही झूठ बोल रहे हैं, बोले मेरे को समझ में नहीं आया, आप हिंदी में बात मेरा ये बात नहीं करेंगे। होता सर, नहीं अरे रहने दीजिए सर, आप मेरे को ना हिंदी ये में बात बात करेंगे तो मेरे को समझ में नहीं आएगा। आज उनको मैं बात सर आप जाके उधर ही बात करिए, इधर कुछ भी मतलब होने वाला है, मैं आपको यही समझाऊंगी। आज प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये आपण आलो होतो. प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये आल्याच्या नंतर इथे RTI ऍक्ट 2009च्या प्रमाणे संदेश चौधरी राहणार सोनाले गाव दुर्गाडी त्यांच्या मुलाचं ऍडमिशन इथं झालेलं नाही, नाकारण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे का त्यांनी जी काही फीस त्यांच्याकडून मागली होती 30,000 रुपये, त्या 30,000च्या फीचं बायफर्केशन मागितलं, म्हणून त्याच्या करताना त्यांच्या मुलाचं शैक्षणिक वर्ष या वर्षाचं खराब करण्यात आलं. याच्याबद्दल आपण आता पुढचं जे काही असेल विषय हा सर्व आपण सीओच्याकडे बसणार आहे, सीओ आणि ईओ दोघांच्याकडे बसून या स्कूलचं काय आहे हे आम्हाला पूर्ण लिहून पाहिजे आहे का यांनी काय यांचं कॅन्सल केलेलं आहे आणि कशा करताना. आणि अजून एक माझी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला, जे महाराष्ट्र सरकारने जे काही पोर्टल आपल्याकडं CBSE बोर्ड आणि मराठी भाषेला अभिजित भाषा म्हणून जे केलं ते या शाळेमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाहीये. या शाळेला तुम्ही लेटर द्या या काय करा, याच्यावरती काय करायची कारवाई ती मला कारवाई पाहिजे. या 2 दिवसामध्ये मला पत्र लेखीमध्ये पाहिजे का इथं मराठीचं पालन का होत नाही आणि मराठीच्या मुलांना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या स्कूलमध्ये ऍडमिशन का नाही देत याची विचारणा मी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि दादा भुसे साहेबांना यांना विचारतो. त्यांनीही 2 दिवसांत मीटिंगला हजर राहायचं इथे. जय जिजाऊ जय शिवराय. भाषा यू गो देयर ना, ऊपर जाके एंट्री करेंगे, वो इधर क्यों आएंगे एंट्री करने? जाणारच मी बोललो ना तुम्हाला, तिथे जाऊन ते बोलणारच आहे, विषय होणारच आहे.
विषय होणार नाही असं नाही. कारण काय माहिती आहे का, ही जी या निर्णयाला आम्ही माफी मागायला लावणार गेलेला. कारण काय माहिती आहे का, ही मला गुंड बोललेली. या स्कूलला नाही लॉक लावला ना तर नावाचा राज पाटीलला एवढंही लक्षात ठेवायचं होतं. उद्या इथं जर मोर्चा आला ना तुम्हालाच यायचं. हां, तुम्हाला यायचं. मी 100% इथे मोर्चा घेऊन येणार. आम्ही 100% इथं येऊ. कारण का माहिती आहे का, जर आमची मुलं या शाळेमध्ये शिकणार नाही तर ती महाराष्ट्र शाळा देऊन आम्हाला करायची काय. तुम्ही शाळा विकत घेतलेल्या असतील, इथं बांधल्या असतील. तुम्ही इथले रूल्स आणि रेग्युलेशन विकत नाही घेतलेले. तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशनच्या महाराष्ट्र ॲक्टच्या प्रमाणे चालायला लागणार आहे. भूमिपुत्रांच्या जागा घेऊन आणि त्याच्यावरती त्यांचा विभाग चालतो असे विषय झाले. म्हणजे किती आगाऊपणे. ऍडमिशन झालेला बोलतात, आता बोलतात जागा फुल झाली ना. सिलेक्ट केलेला म्हणून मी परत चक्रा मारत होतो ना. जर त्यावेळेसच कॅन्सल केला असता तर गोष्ट वेगळी होती ना. ठीक आहे.